युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय। महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांना 20-20 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे। प्रत्येकी 20 लाख देऊन माघार घ्यायला लावलं। बारामतीमधील बिनविरोध उमेदवारीमध्ये पैशांचा खेळ झाला असा गंभीर आरोप आता युगेंद्र पवार यांनी केलेला आहे। थेट अजित पवारांवरच त्यांनी गंभीर आरोप केलाय। महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20-20 लाख रुपये दिले गेले असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी अजित पवारांनी त्यांना 20-20 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे। नाही काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। त्यापैकी एक दोन उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले, ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते, पक्षाचं काम ते करत नव्हते। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू। जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत। जावेद, नेमकं काय घडलेलं आहे आणि काय आरोप आहे? नक्कीच बारामतीमध्ये जे आहे ते नगरपालिकेच्या निवडणुकीला आता वेग आलेला आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 8 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध आलेले आहेत, त्याच्यावरून आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा जो आहे तो सामना आता दिसू लागलेला आहे। त्यातच आज युगेंद्र पवार यांनी आपले काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती आरोप केले की आमचे 8 पैकी जे विजयी झालेले उमेदवार आहेत त्यातले 4 जे नगरसेवक आहेत ते आमचे त्यांनी फोडलेले आहेत आणि त्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये दिलेले आहेत अशी देखील त्यांनी त्यांच्यावरती आरोप करीत चर्चा आहे असं म्हटलं जरी असलं तरी ह्या कुठंतरी वेगळं वळण त्याला लागलेलं आहे। कारण हे जे सांगतायत युगेंद्र पवार की आमचे जे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले आहेत किंवा ते गरीब आहेत, पहिल्यांदाच ते निवडणूक लढवत होते, असं जरी असलं तरी हा जो प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आहे। कारण एकीकडं निवडणुकांमध्ये जे आहे ते चित्र चौरंगी लढत बारामतीच्या नगरपालिकेमध्ये होते। कारण भारतीय जनता पार्टी असेल किंवा बसपा असेल आणि ह्या 2 राष्ट्रवादी तरी देखील अशामध्ये अशा पद्धतीचं जे काही ते वक्तव्य युगेंद्र पवारने केलं आहे ते कुठेतरी आता चर्चेचा विषय बनलाय। खरं तर हे नगरपालिका मध्ये जी अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या दरम्यान आरोपांच्या फैरीत झडत असतात, पण हा अत्यंत गंभीर आरोप जे आहे ते त्यांनी त्यांच्या काकांवरतीच केलेला आहे। त्याच्यामुळे आता याच्यावरती नगरपालिकेची जी निवडणुकीची कार्यमर्यादा आहे जी किंवा निवडणुकीची प्रक्रियेच्यामध्ये करणारे जे आहेत ते त्यांच्यामध्ये आता त्याची काही चौकशी लावतात का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद जावेद सविस्तर माहितीसाठी। 20 लाख रुपये देऊन महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांना माघार घ्यायला लावली असा गंभीर आरोप युगेंद्र पवार यांनी केलेला आहे। त्यामुळे बारामतीमधील बिनविरोध उमेदवारीमध्ये पैशांचा खेळ झाला अशी चर्चा आता सुरू झाली आहे। बारामतीमधील या निवडणुकीमध्ये आता या आरोपांना मोठी खळबळ उडालेली आहे। युगेंद्र पवार यांनी अजित पवारांवरच हा गंभीर आरोप केलेला आहे। उमेदवारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 20-20 लाख रुपये दिले गेले आणि त्यांना माघार घ्यायला लावली असा गंभीर आरोप आता युगेंद्र पवार यांनी केलेला आहे। सूरज चव्हाण सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। चव्हाणजी, युगेंद्र पवार यांनी हा गंभीर असा आरोप केलेला आहे। प्रत्येकी 20-20 लाख रुपये दिले गेले महाविकास आघाडीच्या उमेदवारांना, अजित पवारांवरच त्यांनी गंभीर आरोप केलाय। असं कुठलंही तिथं काही घडलेलं नाही। अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक आहेत जे दादांसोबत जोडण्यासाठी त्या ठिकाणी काम करतात। हे सगळं निवडणुकीमध्ये एक नरेटिव्ह सेट करण्यासाठी युगेंद्र पवारांकडनं अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं गेले। त्यांच्याकडे काही सबूत असतील तर त्यांनी दाखवावे, माध्यमाच्या समोर मांडावे, जनतेच्या समोर मांडावेत। परंतु अशा पद्धतीच्या अफवा पसरवून त्यांना वाटत असेल की मतं पडतील तर जनता अशा अफवेला बळी पडत नाही। हे फक्त आणि फक्त निवडणुकीमध्ये नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांच्याकडनं चाललेला प्रयत्न आहे। मात्र निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने आता पैशांचा खेळ होतोय अशी देखील त्यामुळे लोकांमध्ये देखील भावना निर्माण होते। त्यांनी त्यांच्याकडे त्याच्या बाबतीत काही सबूत असतील, त्यांच्याकडे काही याच्या बाबतीतची अधिकची माहिती असेल तर ते मला वाटते सार्वजनिक करावं। निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात ही बँका उघड्या ठेवल्या, बँकाच्या
कामकाजाच्या निमित्तानं बँक उघड्या होत्या त्यावेळेसही खोटे आरोप केले, तेही सिद्ध करू शकले नाहीत. आताही अशा पद्धतीचे आरोप करतायत आणि एक त्या ठिकाणचं वातावरण वेगळ्या पद्धतीचं निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बारामतीतली जनतेचा विश्वास हा अजितदादांच्या कामावरती आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या कितीही अफवा पसरवल्या तर त्या ठिकाणी कसलाही फरक पडणार नाही, कारण दादांनी तिथे केलेली कामं आहेत आणि कामाच्या जीवावरती त्या ठिकाणी मत बारामतीची जनता नक्की देईल. सुरज चव्हाणजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी.